नमस्कार मंडळी, रोजच्या प्रमाणे विटॅमिन डी घेतलंय आणि अंघोळ वगैरे करून देवपूजेसाठी फुलं काढलंय. पूजा वगैरे केलंय आणि आज आमची युटी होती, त्यामुळे मी बसले अभ्यासाक. अभ्यास करून झालो आणि मी गेले भरडाक आवटी बघू. हडे आमचे आजोबा चिबडाची आणि भोपळ्यांची अळी बघी होते. बोलता बोलता आजोबांचं एक पटकन फोटो काढून घेतलंय आणि फोटो कसं येईल हे कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर घराकडे येईल, नाश्त्याक पेज वगैरे पिलंय, तयारी केलंय आणि मी निघाले कॉलेजला जाऊ. बरोबर 10 वाजता कॉलेजला जाऊन पोहोचले आणि पेपराक 1 तास होतो म्हणून रिव्हिजन करून बसलोय. पेपर संपलो आणि मी निघाले घरात जाऊ. घरी गेले, हातपाय धुतले आणि जेवक बसलोय. जेवणात टोमॅटोचा सार, भात, वाटण्याची उसळ आणि मुळ्याची भाजी होती. झोपान वगैरे उठलोय आणि आमच्या काळूक सोडून घातले. त्याबरोबर त्यांना माझ्याकडे आपला आनंद व्यक्त केला. त्याच्यानंतर खोरा घेतले आणि मी गेले पाठ काढू. 5 वाजता खेळाक जावतो होता म्हणून पटापट पाठ काढले आणि मी गेले घराकडे येऊन बघतोय तर काय, श्री हरी फॅब्रिकेशनचे मालक सागर माधव नारळ सोलवाटे एक मस्त रापोक बनाय होते. नंतर त्याच राप्याने आम्ही एक नारळ सोलून बघलो. मंडळी, तुमचं पण जर काय काम करूचं असाल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. त्याच्यानंतर मी निघाले खेळाक गेलो आणि हडे बघता येतं काय, चेतन सगळ्या बॉलर्सचा कांडाप काढी होतो. चेतनची ही तुफानी पारी बघून समोरच्या टीमने आपली नाराजी व्यक्त केल्या. खेळान झाल्यावर आम्ही निघालो घराक. तर मंडळी, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.